22 किलोमीटर पर्यंत सरळ आता मी मोबाईल खाली होतो माझा. ते कहते रेगिस्तान का असली फील. तिथं तर काही सडक का विकासच दिसत नाही मला. यार होय तिथं वेलकम टू इंडो पार्क बॉर्डर. अरे भिकमंगे आहेत ते, त्यांच्यावर पैसे आहेत का ग्रेड घ्यायची अवकाश ना त्यांची. इथं तनोट माताच्या इथं गेलतो, ते बॉम्ब फुटलं नाही बघ, ते चायनाशी आणलेलं, कारण की चायना माल जास्त टिकत नाही जर आपण म्हणून. तिथं आतमध्ये एक आहे ना, त्याच्यावर पण इंडियात नाव आहे. मग त्यांचे का लाईट पण ना वाटतं. चालू आहे सकाळ सकाळ नाश्त्याची सोय केली. नाश्त्याने काय माहिती आहे का अक्षय? कांदा पोहे, अरे वा पुरी, वा चहा. वा, सुरू नको मला. मग काय पाहिजे तुला पुरी नको तर? किती कांदा वेळ असेल? 4 प्लेट असेल. हा हे कुठं हात देत? काय काय पुरी भाजी कांदा पोहे, पुरी भाजी आणि कांदा पोहे. पद्धतशीर नाश्ता. अजून इथंच पोट करून घे, रस्त्याने काय खाल नको. हा अक्षय इथंच बरं तरी. याच्याकडं सगळ्या बिअर विस्की सगळा भेटतं. याचा जो बार आहे छोटासा, सगळ्या प्रकारच्या बिअर भेटतात ना, सगळ्या प्रकारच्या विस्की भेटतात, सिगरेट. ऑलराऊंडर आहे ह्यो. पण रेट डायरेक्ट पबचा रेट आहे. हा त्यांच्या हॉटेलची फ्रंट व्ह्यू आहे. पार्किंग पण बरीच मोठी आहे. 22 किलोमीटर पर्यंत सरळ आता मी मोबाईल खाली होतो माझा. रस्ता बघ असा एकदम स्ट्रेट आहे. ठाणे गेली आहे. जय श्रीराम. अजून हे कोणी केलं? तुरी केलं अजून हे. जय श्रीराम. आपले प्रदीप काका आले होते का? आहे ना. पुरी की पुरी बंजर जमीन आहे रे बाबा. अक्षरला इथे घर बांधून द्यायचं आहे आमचे. मग तो इथेशी बकऱ्यावरील वलील बकऱ्या. आता 45 किलोमीटर झाला सरळच्या सरळच आहे. 45 किलोमीटर पासून माझ्या इथे गाडी चालवायला एकदम कंटिन्यू. इथपर्यंत दिसतो रस्ता आहे. सगळी बंजर जमीन आहे इकडं. आणि अक्षरला असा फील होतोय का लॉस वेगसला आलोय. ते कहते रेगिस्तान का असली फील. लांब पर्यंत फक्त वाळवंटच वाळवंट आहे.
आपण आता पोहोचलोय तरुणमाता मंदिरावर. समोर तुम्ही बघू शकता तरुणमातेचं मंदिर आहे. इंग्लाज देवीचं रूप आहे तरुणमाता मंदिर. इथलं रहस्य असं आहे ना, रहस्य खालीला सांगतो तुम्हाला. तर आता आपण पोहोचलोय तरुणमाता मंदिरावर. तर अक्षय तुम्हाला आपल्याला हिस्ट्री सांगेल. हिस्ट्री अशी आहे का 1982 साली इंडिया आणि पाकिस्तानचा जेव्हा युद्ध झालेला, वॉर झालेला मोठा, त्यावेळी इकडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बॉम्ब टाकले होते आणि काय मिसाईल पण सोडलेलं वाटतं पाकिस्तानवाल्यांनी. तर त्या ते ब्लास्टच नाही झाले बॉम्ब. ते देवीचं हे होतं, काय बोलतात त्याला, एक पण बॉम्ब ब्लास्ट नाही होऊन दिला देवी. सगळे जसे तसे राहिले. म्हणून इथे त्यांचं पूजापासून तर सर्व देखरेखपासून मंदिराची हे आर्मीवाले करतात. आणि सकाळी पूजा पण ते सकाळी 4-5 वाजता आर्मीचे जवान असतात आपले तेच करतात. म्हणून या मंदिराला खूप महत्त्व आहे आर्मीवाल्यांसाठी. या एवढ्या परिसरात ही देवी काहीच होऊन देत नाही आहे. आर्मीवाल्यांना गोळी पण लागून देत नाही आहे. म्हणून पूर्ण आर्मीवाल्यांचं संरक्षण करते ती. म्हणून देवीचं महत्त्व खूप आहे. आणि या कोणत्या देवीचं रूप आहे? इंग्लाज देवी, इंग्लाज माता मंदिर हा पाकिस्तानमध्ये. पार्टिशनच्या वेळी तो मंदिर तिथेच राहिला. तर तिचा रूप हा तनोट माता मंदिर आहे. ते तरुणमातेचं मंदिर आहे. हा पूर्ण देवीचा इतिहास आहे इथे याच्यावर लिहिलेला. तुम्ही वाचू शकता, तुम्हाला पूर्ण समजेल. दूर दूर तक कुछ नहीं दिख रहा. पाणी कुठे जाईल तुला? आतमध्ये आहे ना. का तुला दिसत नाही? जय बजरंगबली. हे सगळे ते पडलेले बॉम्ब आहेत. ते अक्षयदेव तिथे ठेवलेत ते बॉम्ब पडलेले ते. यात राहू शकतात. खोलना यहीं से, ये नहीं है कि आप बांध रहे हो यहाँ से बांध खोल रहे हो वहाँ से, अच्छा इसी गेट से खोल. हाँ आइडिया होना चाहिए ना. सेंट तो ना मिले कोई बात नहीं. हाँ हाँ. मैं ठाऊं कि आपको 2 मिनट ले आज. आणि हे आहेत अजून मिसाईल टाईप लॉन्चर असतात.
सांगितलं होतं ते जे बॉम्ब पडले पण ते फुटले नाही. हेच बॉम्ब आहेत ते. तसे पण आहे. आपल्या आर्मीवाल्यांवर पडले ते बॉम्ब पण ते फुटले नाही. 20 किलोमीटर है पाकिस्तान बॉर्डर यहाँ से. माँ के सामने पाकिस्तान के 3000 बम हो गए थे बेअसर. म्हणजे इथे जवळपास 3000 बॉम्ब जे फुटलेच नाही. ते 5-6 बॉम्ब तुम्हाला दाखवले त्यातले ते 5-6 बॉम्ब होते. बाकी सगळे परलं कुठं बॉम्ब मग? जागेत पडले वालूच पडले. तो मेटल डिटेक्टर घेऊन गवसाला जाता आपण. हा तशी ते पूर्ण वेपन डिस्प्ले लावलेत. म्युझियम बनवले एक प्रकारचं. चालू आहे आता. लोक आली आतमधून. जय जवान जय किसान. भारत माता की जय. हे बघ बॉम्ब मयूर. बाबा सगळ्यात खतरनाक. याच्यावर पाय पडला ना डायरेक्ट ब्लास्ट. त्याचं पूर्ण तशी नवीन ठेवले रे आता. डिस्क्रिप्शन नाही रे जुनाच आहे. जुन्याच्या पूर्ण माहिती तशी लिहिलेली आहे. हा बघा इथे पण बॉम्ब आहे आतमध्ये. हा ऑटो. इथं पण त्याची पूर्ण तशी डिस्क्रिप्शन पूर्ण माहिती त्याची इथे लिहिलेली आहे. नाही ऑटो वेपन आहे तशी. हा वेपन आय थिंक जमा केलेला असेल त्यांच्याकडून पकडलेला आहे. कानपूर आहे तो. आपल्या इंडियातला आहे. इंडियातला आहे. जुना वेपन आहे बघा. हा इथे नाईट विजन आहे का रे? हा नको नको. मेड इन जपान 1940 सालचा आहे तो. हा इथेशी हँड ग्रेनाइट पण आहे आणि दुसरा बॉम्ब पण आहे. इथे पूर्ण माहिती लिहिलेली आहे त्याची. ओ माय गॉड. डायरेक्ट पूर्णच्या पूर्ण मशीन गन इथेशी आहे. बघा ही मशीन गन आहे आणि हे तिथेशी ते ग्रेनाइट आहेत. ते ग्रेनाइट यात टाकून ते फायर करतात. तिथे पुढे एक मशीन गन आहे. डोका. सोवियर शॉप म्हणजे त्याच्यात काय आहे? अरे ते अँटिक वस्ता भेटतात. 3D प्रिंटर आहे. वॉटर बसली भारी अक्षर. उडं कसं भारी आहे. उडण आहे का रे? सर इधर लॉन्गे वाला बॉर्डर जाने के लिए ये निकालना पड़ता है. बॉर्डर काढू सर. ये BSF वाला आहे. घेतो तू अक्षर जॅकेट बिकेट घेतो का तसं? तो बघ तिथे कसला वाटेल ना. बघ काय करतो. आपण चाललोय लोंगेवाला बॉर्डरला. बॉर्डरपर्यंत जाण्यासाठी मतलब त्या एरियापर्यंत जायला आपल्याला परमिट नाही लागत. पण बॉर्डरला जायला आपल्याला परमिशन घ्यावी लागते तिथे जाऊन. इथे आता टेंट लागलेत बाहेर. त्या टेंटमध्ये विचारून परमिटसाठी. हां परमिटसाठी त्यांना विचारून तिथलं परमिट घेऊन मग जातो पुढे. लॉंगेवाल्याला जायचं आपल्याला. आणि एकच फक्त घोषणा. जय जवान जय किसान. जय श्रीराम. जय श्रीराम राहिलं बाबू. भारत का बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. अलगच वाईब आहे पण अक्षा. मग एकदम मस्त वाटतं. माझं म्हणणं तर एकच. तर तनोट माताचा फोटो तुम्ही दुकानात लावा. मग अशा आलो तेव्हा जाम कमी गाड्या होता. आता डायरेक्ट पॅक झाला.
त्याला विचारू का कुठे आहे या काय आधार कार्ड नंबर ना 441985. जय श्रीराम. त्याने गाणी कसं लागले बघलं का? माहिती आई माझी कोणाला पावली. बरोबर आहे ना. आईचं नाव कुठली आई पावली त्या माहिती का? ही पण आईच आहे ना. बस मला काय बोलायचं तुमच्या लॉजिक पुरं. ए इथे रे लॉजिक सांगा आता. त्याने मला रस्त्यानेच सांगला. आईचं नाव सांगतो तुमचं लॉजिक मला परत असं काय असं मी बोललो तुमचं लॉजिकच्या पुरं मला चक्कर होणार असं. राहुल शेठ कुठे आहे? आमचं गेले कुठे गेले? ऑफिसला. कुठे ऑफिस कुठे आहे? देत लावला होता त्याने अक्षय तुला लगेच काय गॉगल. गॉगल ना त्याला टी शर्ट बोललो मी. टी शर्ट कडे वाटतं त्याची बघला अक्षय गणपती बाप्पा नाही बोलतोय. या अक्षय भाई एकदम पद्धतशीर लावून ठेवलाय तो. इकडूनची इंडियाची बॉर्डर तिकडूनची पाकिस्तानची बॉर्डर. तो काय आहे दिसत नाही का तुला? मधीन काय आहे बघ हे बघ हो इथशी. देश की सुरक्षा में युवाओं की भागीदारी कर ना. इकडं त्यांनी क्रिएट केलं. इकडं पाकिस्तान बॉर्डर आहे इकडे इंडिया बॉर्डर आहे. चप्पल पहिले वेगळी. काय चाललो तर चप्पल ही नाही दुसरी कुठे चटकर हीच वर्षा उरी माना नाव झेड. तुम्ही इथे ऍक्टिव्हिटी करत घेतल्यात का? आता त्या रशिया पण चालावं लागेल. त्या रशिया पण चालावं लागेल. या चला. तिकडे जंगलात राहतो ना. सर आदू ट्राय तर कर. ट्राय तर कर. ट्राय तर कर जा. बीच वरची वालू भरते ही भरत नाही बघ. ऑर्डर दिले होते दिले ना. दिले ऑर्डर भाजीची. पाहिजे तुला सांगू का? सांगू का विचारते मला सांगू. अक्षराचा लई दिवस तर पोरण होता. रोटी होती अर्धी खाल्ली आता. काय दिसत अक्षर बनवून जाते ना. आता कॅमेरा चालू केले बा. वाह भाई क्या सीन है. वाह क्या सीन है. 150 गाठ इसका 150 गाठ क्या विशेष बात असं लोक पावरफुल देवी आहे भाई. बोलले ना तू. करून आलं तर का मला माझी मोठी पाठीशी हाय. मला माझी मोठी पाठीशी आरसा नको ना बॅकग्राऊंड घे ना.
त्यानंतर पायाचा टाइम झाला ना रे. कुठं जायचं आहे? तिथं तर काही सडक कसं दिसत नाही मला. बिहार होय तिथं पण. रोड कसलं म्हणून काय रे अक्षा बिहार वाले लडाख साईडला. बाबा खतरनाक आर्मीची पॉवर हो पण. स्टेटसला टावल काढायचे. बघा कसं एकदम मस्त सरळच्या सरळ पूर्णच्या पूर्ण रस्ता सरळच आहे. डायरेक्ट पाकिस्तानात. इथून रस्ता जाणार डायरेक्ट पाकिस्तानात. कोणाला पाकिस्तान तर इथून जाऊ शकतो तो. तू ब्लॉगर झाले ना शिवाय बंची बाटली करून यायला लागल्या. आता अक्षयला इथे असा प्रश्न पडलाय या बकऱ्यानं करून वारीस असतं का नाही. आता ते याचा प्रश्न उत्तर फक्त बकरीच देऊ शकते. कधी रात्री ते चरते जाते रात्री घरी जाते. हे त्यांना आपण विचारू थोड्यामध्ये उतरल्यावर. अक्षय स्वतः विचारेल त्यांना. त्याचा काय सबस्क्राईबर आहे घेणं देणं नाही. व्ह्यूज वर डिपेंड करतो ना. पैसा त्याच्यावर घेतो तुम्ही. तर आपण आता ते बघा ती सगळी लोक त्या टॉवरवर चढल्यात बॉर्डर बघायला. त्या टॉवरवर चढूनच बॉर्डर दिसते. मग तो काय इंडो पाक बॉर्डर ला पोहोचलो आपण आता. हा बघ लाईन डायरेक्ट चालायची. बॉर्डरच एक म्हणत आंबे नाव चौकास की आपण आता इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर आलेलो आहे. जैसलमेर मध्ये येते. तिथं असं बघा वाटतं ते सफारीला जातात बघ अक्षा ते पिंजऱ्याच्या बाहेर वाघ येतं. वेलकम टू इंडो पार्क बॉर्डर. यो इकडं ही फेन्सिंग आहे. फेन्सिंग काय इथला पाकिस्तान आहे. तो पाकिस्तानचा झेंडा दिसतो तुम्हाला. पाकिस्तान तो त्या इथला पाकिस्तान आहे. तो बघा यो पाकिस्तान या ट्रॉवर इथे लिहिले काही 127 जास्ती लोक जायचं नाही. तिथं आम्हीच झालो 7 जण. याच्या आधी वरती चढल्या 50 जण. बाबा कधीही पडू शकतो यो. तुम्हाला मी आता पाकिस्तान दाखवतो.
पाकिस्तानचे साम आहे. दम लागला. શું કહે છે? આ જો પાકિસ્તાનની हट. બોર્ડર છે. तिकडे चांगली लोक आहेत, तिकडे भडवा लोक आहेत. रस्ता समजून गेला त्यांची पायवाट आहे ती बघ. ती बघ ती नाही ती बघ त्यांची पायवाट. अरे कॅनलर रोड असतो आपल्या असा पुरा रस्ताच नाही जायला कुठे. कुत्री पायवाट आहे पायवाट. रस्ताच नाही बनवत आला त्यांना. पैसाच नाही तर काय रस्ता बनवतील. त्यांचा त्यांना झाले. ही पूर्ण बॉर्डर आहे. ही ह्या इथेची पोस्ट आहे. इंडियन आर्मीचा पोस्ट आहे इथे. आणि हा इथे हा गेट आहे. हा इथेची गेट आहे. आणि हा इथे तर इंडिया आहे अजून. त्याच्या पुढे अजून एक फेन्सिंग असेल, त्याच्या पुढे मग पाकिस्तान असेल. अरे भिकमंगे येते त्यांच्यावर पैसे आहेत का? ब्रेड घ्यायची अवकात ना त्यांची. ते काय ताराबिरा ब्रेड घ्यायची अवकात ना, ते काय ताराबिरा लावतील. चॉकलेट खायची नाही. अरे बांबू ठोकले ना आपण, स्टील वापरले, टाटा स्टील. काही वय केले मग काही वय केले तिकडे. मस्त पाकिस्तानचा झेंडा घेतले फोटो मी त्याला लावायला भिकमंगे ते आपल्या म्हणून आपल्या इकडे आतंकवादी सोडतात ते. नवीन झालं काय अवकाश आहे त्यांची. पक्षी दिसून ते पागले. अवकाश एकच आहे का आपल्या देशाने आतंकवादी सोडायचं बस, दुसरी त्यांच्या अवकाश नाही काय. त्यानं पैसे तरी कोण देतं बंदुकी घ्यायला, मला त्याच समजेना. अरे यांचा जीव चालले, ब्रेड घ्यायची यांची अवकाश नाही. मारताने ब्रेडसाठी. या जे कोण भिकमांग, चीन कोण भिकमांग, अमेरिका कोण भिकमांग. काही उलटा उसणी जास्त इकडे पण जागा नसेल चालत तर झालं गाडी पण येत नाही त्यांची. कुत्र्यावाल्याची अवकाश नाही यांची. कुत्रे काय बोलतो, काय इच्छा आहे बोलतो तुझी अक्षय. जर मोदी साहेबांनी कोणा आपण जास्त सांगितलं का घरून एक माणूस जायचा आहे बॉर्डरवर, असं कुठल्या तरी देशाचा नियम आहे बघ का घरून एक माणूस बॉर्डरवर जातो, तर आमच्या घरचा मीच जाईन बॉर्डरवर. आणि काय करशील. देशासाठी शहीद ना होणार, पण यांना मारू नये. पास नाही ना आपला. पास कोणत्याकडे? पास आपण शहीद का व्हायचा. पास गाडी दे. इथं तनोट माताच्या इथं गेलतो, ते बॉम्ब फुटलं नाही बघ. ते चायनाशी आणलेलं, कारण की चायना माल जास्त टिकत नाही. जर आपण वाड्याशी बॉम्ब आणलं असतं, सुतली बॉम्ब, ते पण भारी फुटलं असतं यांच्या अंगावर. म्हणून तिथं आतमध्ये एक आहे ना, त्याच्यावर पण इंडियात नाव आहे. मग त्यांचे का लाईट पण ना वाटतं. खायची मग त्यांची कसं जगतात रे. आलं असतं आमच्यानंच अखंड भारतला सपोर्ट केला असता तुम्ही. मोदीने रस्ता खाना बिना स्वस्त करून दिला असता. मोदी साहेबांनी किती प्रगती केली असती. आता पण ऑप्शन आहे, फक्त जय श्रीराम बोलायचा. हाँ जय श्रीराम बोलो, आगे बढ़ो. बघा इम्रान खान त्यांचं कोण आहे. इम्रान खानच ना. त्याला सांगा जय श्रीराम. नाही त्यांनी सोडला ना, दुसरा आहे PM आता. आणि तो तरी काय करेल, त्याचा 4 महिन्याचा पगार थांबवलेला. PM ला पगार द्यायला त्यांचे पैसे नाही. आमची एमआयडीसी कामाला ये 15,500 रुपये पगार, खाऊन पिऊन एकदम. 5:30 ला सुट्टी पण का. 5:30 ला सुट्टी. याला चांगला काम दे. बॉम्ब मारला तरी फुटाला असं पत्र लावले.